तर काही इकडं हनुमानचं मंदिर आहे. गाईज कसे आहात? आशा करतो चांगले असताना तर चला ब्लॉगला स्टार्ट करतो. गाईज आता मी आलोय खाली. चार्ट पेपर घ्यायचा होता प्रोजेक्टसाठी, तर आज कॉलेजला नाही गेलो मी. तब्येत खराब आहे माझी जरा. तर गाईज होम टूरचा व्हिडिओ येणार आहे संडेला. पाऊस नसला तर होम टूरचा व्हिडिओ येईन. पाऊस नसला तर होम टूरचा व्हिडिओ येणार, असला तर बघू. पण येणारच संडेला पक्का एवढं. तर चार्ट पेपरच्या दुकानावर भेटतो मी. बाय. तर काही चार्ट पेपर घेऊन आलोय मी घरी. पहिलेचा जो होता कार्डबोर्ड त्याला बघा रिंकल्स पडलेत पूर्ण. छे. आणि जो आत्ता नवीन आणलाय चार्ट पेपर तो हाय, म्हणजे त्याच सेम कलरचा चार्ट पेपर तो. फक्त हा थोडासा लाईट आहे हा आणलेला. याला पूर्ण रिंकल्स पडले बघा, इकडं फाटलं पण आहे. तर आता आंघोळ नाही केली आहे तर आंघोळ करून भेटतो. तर गाईज आता आंघोळ करून आलोय. तर आता खातोय साबुदाणा. तर प्रोजेक्ट करताना भेटतो. तर गाईज आता समोर तुम्ही व्ह्यू बघा एक वेळा. हे बघा, असं वाटतं हेव्हनमध्येच बसलोय. त्या हेव्हनमध्येच बसलोय. असला भारी व्ह्यू कसा इकडं. तर काय तिकडं झगडा चालू आहे. आता मी चाललोय वोटी भरायला, म्हणजे आम्ही लोक चाललोय वोटी भरायला मंदिरात. तर आता खाली जातो, पप्पा लोक येईन. तर गाईज आता मी निघालोय. पहिले मी इकडं बसलेलो, खाली पकडली अरे गेली खाली. तर आता मी लिफ्ट आल्यावर भेटतो. आता आम्ही निघालोय मंदिरात. इकडं समोर ऐश्वर्या आहे, इकडं मम्मी आणि इकडं आदिता आणि कोमलताई. अजून या बिल्डिंगचं काम चालूच आहे. आणि तिकडं कोणाच्या घराची शिफ्टिंग चालू आहे. तर डायरेक्ट भेटतोय मंदिरात. तर काहीच आता आम्ही आलोय मंदिरात. इथून शिरून त्या साईडून आहे. आणि ऐश्वर्या रडते का? कारण तिकडे खेळणी लागलेत सगळे म्हणून. इकडं आदिताई आहे. 4 किलो मेकअप थापलाय तिने. तर गाईज आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. हे बघा, दर्शन नाही घेतलं. काही झालं दर्शन.
तिकडे लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे इकडं. आता इकडं ऐश्वर्याने बघितलं ना चुकीने पण खेळणी सगळे मागत बसणार. देवा ठेवले ते सँडल घाला आपण तिकडे जाऊन प्रसाद घेऊया. काय मागायचं नाही बघा खेळणी आली की नाही मम्मी अजून. आयशो 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 ए ए मी घेऊन दिलंय मामाकडे बघ. ए मामाकडे बघ ना. घेऊन द्यायचं नाही. तर काही आता इकडं पण काय तर हाय आहे. काय बोलतो पहिला चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ. दगडच आहे का? हात नाही लावायचा. तर काही तिकडं पण एक देवी आहे. इकडं मम्मी आणि हे बसले. पप्पा तिकडं उभे आहेत. ऐश्वर्या ऐशो ती याला बघून घाबरते. काही ऐश्वर्याने बबलचं अर्ध लिक्विड पाडून टाकलं आता रडतीये. चल घरी ऐशो. तर काही जे कमेंट कराय कुठल्या देवीचं म्हणजे काय मला माहित नाही. सॉरी माहित नाही मला. इकडं हवन होणार आहे उद्या. ए ऐशो इकडे ते बघ ते आजी काय. ते बघ ते आजी काय करते बघ. पप्पा तुला इकडून चप्पल घालून चालेल. इकडे इकडून 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 पुढून पुढून चप्पल घातली आहे. तर काहीच आम्ही इकडे पेढे घेतोय. ठीक आहे हा घेतलाय. चिपकतोय का दाताला? हा चिपकतो दाताला. तो घेऊ का पलीकडचा? हा हा वालाच घे. नको हे घेतलं. हो दादा तो चिपकतो दाताला. हो हे पेढे घेतले. पाव किलो आहे का? जास्त नको जायला कमी पण नको जायला. बरोबर. आता आम्ही निघालोय घरी. हा चल ना. तिला नाही दिलं पेढा. जाऊ दे सोड. अरे जाऊ दे. काय दे दे काढून दे. हा देतो तू. पेढ्यासाठी जिद करते काही. चला बंद करा. खाऊन टाकलं. अख्खा पेढा तोंडात टाकून दिला त्यांनी.
आपल्या घरात एक राक्षस आहे माझ्यानंतर पण. तर काही इकडले वाडे बघा ऐकूया. गाववाल्या लोकांचे आहेत पण वाडे एवढे भारी आहेत ना इकडं. आणि वरून दोघेश भाई, दोघेश भाई ऐश्वर्याचे मित्र मैत्रिणी येतात पाठी. आला माझ्याच पाठी. मी या घरात 2 महागड्या गाड्या नोटीस केल्या. पहिली तर इकडं फॉर्च्युनर आहे, दुसरी इकडं थार होती ती गेली, आणि त्या साईडला ना ऑडी R8 उभी आहे. विचार करा, कल्याणमध्ये ऑडी R8, ते पण गाववाल्यांकडे. थार होती ती थार घेऊन गेले वाटतं. ऑडी R8 उभी. तर काही इकडं हनुमानचं मंदिर आहे. तर गाईज इकडून आमची बिल्डिंग दिसते. जस्ट 1 2 3 4. हां, आमचं तिकडं फ्लोअर दिसतोय बघा. पूर्ण फ्लोअर दिसतो. पप्पा जाऊ मी. तर गाईज आता मी इकडून चाललो घरी. हां, इकडून आलेलो आपण. तर गाईज आम्हाला रस्त्यात कुठले गाड्या नाही दिसले. पहिली गाडी पहिली गाडी दिसलेली थार. त्यानंतर स्कॉर्पिओ तर नॉर्मलच असते, सगळ्या जागी दिसते. आणि फॉर्च्युनर पण दिसते सगळ्या जागी. टोयोटा वेलफेअर लवकर दिसत नाही. टोयोटा वेलफेअर एक ब्लॅक कलरमध्ये, नाही व्हाईट कलरमध्ये. ऑडी R8 सगळ्यात महागडी गाडी ती आहे. तर काही इकडं काय तर काम चालू आहे. इकडं खूप सारे दोघेश भाई आहेत. इकडं सगळ्यात इकडं गाय ठेवली. सगळ्यात ॲग्रेसिव्ह गाय आहे ती. परत अंशिकाची फॅमिली आली. अंशिका, आय हॅव जस्ट फाउंड युअर फॅमिली. कॉल मी अँड पिकअप हिम जस्ट फॉर अ जोक, नॉट सिरियसली. इकडे एवढं ऊन असतं नाही, दुपारी असला व्ह्यू होतो ना इकडं. एवढा व्ह्यू बघा इकडं, खूप भारी व्ह्यू होतो इकडचा. आणि आज वाटतं कोणाचं तर घर, म्हणजे कोण शिफ्टिंग करते घराचं, या फिर इकडं रायबनमध्ये राहायला आले. आता डायरेक्ट फ्लोअरवरच भेटतो. तर गाईज लिफ्टमध्ये टिक्का मोठा लावला टिक्का. तर गाईज परत एक बार रिमाइंडर, माझा 14th फ्लोअर आहे. 14th फ्लोअरवर राहतो. चावी घेऊन आलोय मी. चावी गाईस माझ्याकडे चावी आहे. वो कुठली चावी लागते, ही नाही. ही पण नाही. आता ही निघणार नाही. किती चाव आहे तर घराच्या. अडकली. गाईस फायनली घरात आलोय. आणि ही इकडे आहे ना, इकडं असं बसायचं, पाय वर करायचं आणि फक्त BGMI खेळायचं. एवढी मजा येते ना खेळता खेळता BGMI. गाईस हा रिमझिम जरा पाऊस आला आणि इकडे ना आमची चादर टाकलेली. तर हे बघा समोर रेनबो आलाय. हे का भारी दिसतोय. हे बघा शायद हां आता दिसतं चांगलं. हे बघा इथून वरून असा पूर्ण राऊंड आहे. कॅमेऱ्यात दिसत नसेल पण एकदम राऊंड रेनबो आलाय. काय भारी दिसतं रेनबो.
इकडं ओ छी छी यार छे. तर इकडं सायकल ठेवलं आहे आणि इकडं पहिलेवाली टी व्ही ठेवली आहे. कोण आहे हा कोण आहे का माहीत. तर पाणी लागलं पायाला. तर आपण मी जातो घरी. गेम खेळत होतो, पाऊस आला म्हणून आलो बाहेर. ची पाणी लागलं तिकडं. कोणी पाणी टाकलेलं. हे गाईस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर न्यू असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू न्यू ब्लॉगमध्ये. बाय.